नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप असं स्वागत आहे। आज समाजात आपण पाहू शकता बऱ्याच लोकांकडे पैसे नाहीत, ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांना वेळ नाही आणि ज्यांच्याकडे दोन्ही आहे अशी लोक फिरायला गेल्यावर त्यांना ट्रॅफिक मिळते। आज ट्रॅफिक एवढी आहे की दिवस रात्र अक्षरशः प्रवास करावा लागतो आणि आपण लोकेशन फक्त 1-2 तासच पाहतो। याला आपण फिरणे म्हणू शकत नाही। पर्यटन केल्यामुळे आपल्याला नवीन गोष्टींची माहिती होते, आपल्याला नवीन ऊर्जा, नवीन आठवणी मिळतात। याला आपण पर्यटन म्हणू शकतो। परंतु आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपल्याला खूप मोठी ट्रॅफिक मिळते। ही आपली सर्वांची अडचण लक्षात घेऊन आपल्या राजगुरुनगरपासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर असलेले एक लोकेशन तुम्हाला मी आज व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। समाजात आपण पाहू शकता, जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याशिवाय दुसरं कोणीही फिरायला नेऊ शकत नाही आणि बिचारा नवरा रात्रंदिवस कामातच झोपलेला असतो। एक प्रकारे नवरा आणि बायको दोन्ही नोकरासारखे राबत असतात। बायको धुणी भांडी करणे, घर साफ करणे, नवऱ्याची सेवा करणे, मुलांचे संगोपन करणे, अशा गोष्टीतच तिचा सगळा दिवस जातो। भल्यापाठे उठून कुटुंबासाठी जेवण करणे, रात्री जेवण करणे, अशा गोष्टीतच महिला थकून जातात। अशा गोष्टीमुळे महिला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या थकून जातात। यामुळेच ते मोबाईलचा आधार घेतात। मोबाईलवर वेब सिरीज, इंस्टाग्रामच्या रील, नवीन लोकांशी चॅटिंग, यात ते आपला आनंद शोधतात। अशाच लग्न झालेल्या महिलांसाठी मी आज नवीन लोकेशन घेऊन आलेलो आहे। आपल्या खेड तालुक्यात रानमाळा ठाकरवाडी आहे। रानमाळा गावातून जाणारा हा रोड आपल्याला त्या ठाकरवाडी गावापर्यंत घेऊन जातो। आपण कडूस ते किवळे ह्या रोडने सुद्धा ह्या ठाकरवाडीपर्यंत जाऊ शकतो। चांडोली, वडगाव, दोंदे, रानमाळा, कडूस आणि त्यापुढील सगळीच गावं सह्याद्रीच्या कुशीत वसल्याने येथील हवा कायम शुद्ध आणि थंड असते। रस्त्यात आपल्याला संत शिरोमणी सावतामाळी महाराज मंदिर लागते। तेथे आपण पाया पडू शकता, तसेच विश्रांती घेऊ शकता। थोड्याच अंतरावर पुढे गेल्यावर आपल्याला विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिसते। हे मंदिर सकाळी 8 वाजता उघडले जाते आणि संध्याकाळी पूजेसाठी उघडले जाते। इतर वेळी मंदिर बंद असते। शाळेतील शिक्षक खूप चांगले शिकवत असल्यामुळे येथील विद्यार्थी कायम गुणवत्ता यादीत येत असतात। पुढे गेल्यानंतर आपल्याला एक फाटा लागतो। एक रस्ता किवळे गावाकडे जातो तर दुसरा रस्ता कडूस गावाकडे जातो। आपल्या लोकेशनसाठी आपल्याला कडूस गावाकडे जाणारा रस्ता निवडायचा आहे। काही अंतरावरच आपल्याला रानमाळा ठाकरवाडीकडे जाणारा एक डोंगरातून गेलेला रस्ता दिसतो। त्याच रस्त्याने सरळ वरती जाऊन आपल्याला त्या लोकेशनकडे जायचे आहे। हा परिसर डोंगरावर असल्यामुळे येथील हवासुद्धा खूप वेगळी आहे। ह्या रस्त्याने प्रवास करत असताना आपल्याला असं वाटतं की आपण बोरगिरी किंवा भीमाशंकर पट्ट्यात आलेलो आहोत। हा परिसर आदिवासी अर्थात ठाकर या समाजातील लोकांचा आहे। कडूस गाव फक्त 3 किलोमीटर असल्यामुळे येथून कडूस गावसुद्धा आपल्याला दिसून येते। राजगुरुनगरपासून हे लोकेशन फक्त 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा भाग आहे। जेव्हा राजगुरुनगरपासून आपण गाडी काढता तेव्हा वाटेत आपल्याला कुठेही रस्ता खराब असल्याचे जाणवत नाही, कुठेही आपल्याला ट्रॅफिक लागत नाही। 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये सुद्धा आपण इथे येऊ शकता। आपलं लग्न झालं असेल तर आपल्या बायको मुलासोबत सुद्धा आपण येथे येऊ शकता। लग्न झाले नसेल तर आपण आपल्या मित्रांसोबत येऊ शकता। मित्रांनो, झाडांचा हा सीझन नाही। जेव्हा झाडांचा सीझन आलेला असतो तेव्हा येथे खूप अंधार पडलेला असतो। सीझन म्हणजे झाडांना पालवी फुटणे। सुंदर अशा रोडमधून पुढे गेल्यानंतर आपल्याला काही घरे दिसून येतात। आदिवासी लोक हे जंगलाचे मालक आहेत। ते कुठेही कचरा टाकत नाहीत, तसेच झाडांची तोडसुद्धा करत नाहीत। जंगलात राहतात, निसर्गाच्या सानिध्यात राहतात। ही गोष्ट आदिवासी लोकांकडून आपण शिकून घेतली पाहिजे। खूप वर्षापूर्वी ह्या वस्तीला नाव नसल्यामुळे काही लोक ह्या भागाला ठाकरवाडी असं म्हणायची। आपल्या वस्तीला काहीतरी नाव असावे म्हणून ह्या भागातील लोकांनी रामनगर असे आपल्या वस्तीचे नाव केलेले आहे। शाळेची इमारत अतिशय चांगल्या प्रकारे बांधलेली आहे।
शाळेच्या भिंतीवर चित्रकाराने खूप चांगली चित्रे काढून ठेवलेली आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण शाळा पाहतो तेव्हा आपण पुढे न जाता परत एकदा मागं फिरायचं आहे. वरती डोंगराकडे एक कच्ची पायवाट दिसते, त्या रोडने आपण चालत जायचे आहे. ज्यावेळी मी व्हिडिओ काढण्यासाठी गेलो होतो तेव्हा ढगाळ वातावरण होते. ज्यावेळी कोवळे ऊन पडते तेव्हा हा भाग खूप पाण्यासारखा असतो. ठाकर समाजातील लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची केस मोठी असतात. अंगाने बारीक असली तरी त्यांचे शरीर काटक असतं. शुद्ध हवेत असल्यामुळे त्यांना कुठलेही आजार नसतात. त्यांच्याकडे टीव्ही, फ्रीज किंवा कुठलेही साधन नसतानासुद्धा ते खूप आनंदी जीवन जगतात. जेव्हा आपण डोंगरावर जातो तेव्हा खाली खूप मोठा तलाव आपल्याला पाहायला मिळतो. तलावाच्या काठी काही ठाकर लोकांची घरेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ह्या लोकांचे नशीब एवढे चांगले आहे की श्रीमंत लोक रिसॉर्ट, व्हिला अशा ठिकाणी पैसे मोजून रात्र काढतात, मजा करतात, पार्टी करतात. अशाच प्रकारचं नैसर्गिक वातावरण या ठाकर समाजातील लोकांना लाभलेलं आहे. मित्रांनो, जर मला महिन्याला किराणा माल, मोबाईल, टीव्ही, एक चांगले घर आणि काही सुखसोयी दिल्या तर आयुष्यभर मी या ठिकाणी राहण्यासाठी तयार आहे. कुठल्याही शहरात गेल्यावर आपल्याला धूळ माती मिळते, ट्रॅफिक मिळते. अशा प्रदूषित वातावरणात राहण्यापेक्षा येथे एकांतात राहिलेलं कधीही चांगलं. जेव्हा आपण तलावाच्या रस्त्याने पुढे जातो त्यावेळी आपण पलीकडल्या भागात पोहोचतो. पलीकडल्या भागात गेल्यावर आपल्याला लांबवर पसरलेली सह्याद्रीची रांगसुद्धा पाहायला मिळते. हवेत धूळ माती नसल्यामुळे येथील हवा आपण बिनधास्तपणे आतमध्ये घेऊ शकता. तेवढाच आपल्या शरीराचा ग्लो वाढेल. त्याच कच्च्या पायवाटेने आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला ठिकठिकाणी तलावांचे दर्शन होते. आपण पलीकडील भागात स्प्लेंडर गाडीशिवाय दुसरी गाडी आणू नये. या ठिकाणी रस्ता नाही, कच्ची पायवाट आहे, त्यामुळे कुठलीही गाडी येथे चालू शकत नाही. जेव्हा आपण हिवाळ्यात येतो तेव्हा ह्या भागात आतंक पसरलेलं धुकं आपल्याला पाहायला मिळतं. हा परिसर रानमाळा, कडूस ह्या गावातील तरुणांना माहिती आहे, परंतु तो परिसर ते सोशल मीडियावर कधीच टाकत नाही. याचं कारण म्हणजे जेव्हा बाहेरील लोक येथे येतात तेव्हा कुठेही कचरा टाकून आपल्या घरी जातात. जर आपल्याला ह्या ठिकाणी फिरायचे असेल तेव्हा आपण मोकळ्या हाताने या आणि सोबत काही खाद्यपदार्थ आणले तर सोबत एखादी पिशवी जवळ ठेवा, म्हणजे हा निसर्गरम्य परिसर तसाच राहील. ह्या परिसरात मला एकसुद्धा प्लॅस्टिकचा कचरा आढळून आलेला नाही, कारण ह्या परिसरात आदिवासी लोक सोडून इतर लोक येत नाहीत. सन 2015 पासून हा परिसर मला माहिती पडला. तेव्हा मला असे वाटले हा परिसर इतर लोकांना माहिती झाला तर त्यांच्या कंटाळवाण्या आयुष्यात नवीन आनंद पसरेल. त्यांच्या बायकोला सुद्धा फिरायला घेऊन येऊ शकतात. समाजाचे मी काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी एक सामाजिक कार्य केलेलं आहे. एक नवीन लोकेशन यूट्यूबवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या भागातील निसर्गाने माझे मन पुन्हा एकदा तरुण केले. मिळालेल्या आठवणी घेऊन मी कडूस गावाकडे निघालो. वाटेत मला एक मंदिर लागले. तेथे सगळ्या देवांच्या पाया पडून मी पुढल्या प्रवासाला निघालो. कडूस ते किवळे ह्या रस्त्याचे काम चालू आहे. पुढे असणाऱ्या चौकात मला एक मंदिर दिसले जे विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज यांचे आहे. 2011 ते 12 ह्या वर्षात मी 10वीला होतो. तेव्हा राजगुरुनगर ते कडूस ह्या गावात सायकल चालवायला यायचो. कडूस हे गाव प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. जेव्हा कडूस गावाची यात्रा असेल, काही उत्सव असतील, मंदिरात काही कार्यक्रम असेल तेव्हा आवर्जून मी कडूस गावात येत असतो. संत तुकाराम महाराज यांच्या विनंतीला मान देऊन पांडुरंग हे आपल्या कडूस गावात विश्रांतीसाठी येतात. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी काहींना पंढरपूरला जायला जमत नाही. त्यांनी आपल्या प्रतिपंढरपूर कडूस या गावात यायला पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला याबाबत कमेंट करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र.